नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली इथे ट्रेन आली आहे. मी आत्ता बोरिवली रेल्वे स्टेशनला आहे. ट्रेन बांद्रा टर्मिनसवरून सुटली आहे. 12:45चा टायमिंग होता, पण सुटली आता इथून बोरिवलीवरून पण सुटली. चलो, सो बेसिकली इतकं लेट झालं मी ॲज युजल. आपण जनरली नेहमी लेट निघतो. सो आता पण तसंच झालं की लेट निघालो. बराच स्ट्रगल पडला त्याच्यामुळे. फास्ट ट्रेनमध्ये डोंबिवलीवरून चढताना आलं. दुपारचा म्हणजे 11:30चा टायमिंग असूनसुद्धा एवढी गर्दी होती की ट्रेनमध्ये चढू शकलो नाही. मग स्लोकडे गेलो, स्लो पकडली, दादरला उतरलो आणि उतरल्या पटकन फास्ट ट्रेन मिळाली. बोरिवलीला आलो, कारण या ट्रेनचा बँड्रानंतर बोरिवली स्टॉप होता आणि बोरिवलीनंतर आता काय आपल्याला टेन्शन नाही. आपण ट्रेनमध्ये चढलो, मस्त ट्रेन सुटली आहे आणि आता इथे बोरिवलीला बाय बाय करूया आणि चलो लेट्स गो. आता ॲक्च्युली जस्ट एक ट्रेनमधला किस्सा शेअर करतो तुमच्याबरोबर. हे माझे को पॅसेंजर आहेत. आपका नाम क्या है सर? अच्छा, आपका ट्रॅव्हल का बिझनेस आहे. महेंद्र म्हणून आहेत. यांचा कार्ड दिला आहे. हे माझे को पॅसेंजर आहेत. माझ्या बाजूच्या सीटवर आहेत. साईड अप्पर माझी सीट आहे, साईडची सीट आहे माझी 16, यांची 15. ऑलरेडी जे बाजूच्या म्हणजे आमच्या बाजूच्या सीटवर बसलेले लोक होती, तर त्यांनी आल्या म्हणजे भाई मी बॅग पण ठेवली नाही तेवढ्यात मला विचारलं की तू वरती झोपशील का वगैरे, म्हणजे त्यांच्या सीटच्या वरती झोपशील का, बुजुर्ग आहेत वगैरे. म्हटलं ठीक आहे, आपल्याला काय फरक पडतो ना झोपायला. आणि मला तर ती सीट सेफ वाटते, म्हणजे रात्री झोपण्यासाठी. 3rd फ्लोअरला जातो आपण, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपलं सामान वगैरे बऱ्यापैकी सेफ राहतं तिथे. सो मला तर तीच आवडते. त्यामुळे येस बोललो. लगेच थोड्या वेळाने माझं सामान ठेवलं. येऊन बोलतात आता आजीला झोपायचं आहे, तर तू जरा इकडे माझ्या इकडे बसशील का. म्हटलं भाई अरे बोट दिलं आहे, तुम्ही डायरेक्ट हात पकडताय. तर काही लोक जरा उगीच जास्त फायदा घेतात. सो असो घडत राहतात. एक किस्सा जस्ट तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर केला. तुम्ही जर कच्छला येणार असाल तर हा बघा, याच्यावर नंबर आहे, हा कार्ड आहे. सो तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. हे तुम्हाला म्हणजे जो कच्छ, रण ऑफ कच्छ वगैरे एरिया आहे, भूज झालं, ढोलावीरा झालं, मांडवी झालं, हे सर्व हे यांच्या थ्रू तुम्ही फिरू शकता. यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून यांच्या थ्रू फिरू शकता. जनरली कितना चार्जेस लेते 3 दिन का ये सब घूमने का? पर डे पैसा रहता कैसा रहता है पर डे का? 300 किलोमीटर एवरेज. अच्छा, और कितना लेते हो 300 किलोमीटर का? 315 रुपये किलोमीटर. 15 रुपये किलोमीटर. यांचा रेट 15 रुपये किलोमीटर आहे गाडीचा आणि 300चा ॲव्हरेज असतो. तो 15 × 45, 4,500 रुपये तुम्हाला पर डे द्यायचे आहेत. और कोणसा इनोवा वगैरे रहता है? सब इनोवा वगैरेचा जनरली रेट आहे. ॲक्च्युली आता मी हा जो रण ऑफ कच्छचा प्लॅनिंग केला, हा एक 6-7 दिवसांआधीच केला. म्हणजे 6-7 दिवसांआधी ट्रेनच्या तिकीट्स वगैरे बुक केले आणि निघालो आहे. ॲक्च्युली या ज्या ट्रेनने मी चाललो आहे ही सगळ्यात जास्त टाईम घेते. अजून 3 ट्रेन होत्या, पण तिकीट वेटिंगला होती. आणि मला कसं आहे ना, मला विंडो सीट खूप आवडते. आणि मी तुम्हाला सजेस्ट करीन, जर तुम्ही सिंगल और कपल आहात आणि तुम्ही 3rd AC घेत असाल, 2nd AC नाही 3rd AC घेत असाल, तर तुम्ही साईड अप्पर साईड लोअरचं ट्राय करा. तिथे आपण बुकिंग करताना चॉईस असते. सो जनरली साईड अप्पर साईड लोअर करत जा. आणि तुम्ही दोघं असाल तर खूप चान्सेस आहेत की तुम्हाला ते मिळवू शकतात, जर अवेलेबल सीट्स आहेत तर. सो या ट्रेनची अवेलेबल होती त्यामुळे मी काढली. बाकी सगळं RAC किंवा वेटिंगला होतं. मला माहिती आहे की त्या कन्फर्म झाल्या असत्या, पण सीट चॉईसची मिळाली नसती, म्हणून मी ह्या जास्त टाईमवाल्या ट्रेन, कारण हिचा टायमिंग विचित्रच आहे. आत्ता सकाळी 12 वाजता म्हणजे 12:45ची होती, पण 1 वाजता निघाली आहे. सो मला घर 10:30ला सोडावं लागलं आहे आणि तिकडे उद्या पहाटे 6 वाजता पोहोचणार. त्यामुळे तिकडे पोहोचल्यानंतरचा स्ट्रगल वेगळा. प्लस तिकडे खूप थंडी असते. सो हे सगळं फक्त एका या विंडो सीटच्या नादाखाली. सो फायनली आपण चाललो या ट्रेनने. आणि येतानाची तिकीट, कारण येताना सर्व ट्रेन फुल होत्या, कोणत्याही ट्रेनमध्ये काहीच अवेलेबल नव्हतं. तर RACला मिळालं आहे आणि नो डाऊट की ती कन्फर्म होईलच. सो अजून झाली नाही आहे, बट आज उद्यामध्ये ती कन्फर्म होईल, कारण आता 1-2 नंबरच बाकी आहेत मला कन्फर्म व्हायला. कसं असतं, एक रेल्वेमधले आहेत, त्यांना मी विचारलेलं, तुम्ही 2 महिन्याआधी वगैरे, म्हणजे 1.5-2 महिन्याचा तुमच्याकडे टाईम आहे आणि तेव्हा जनरली 30च्या अराऊंड वेटिंग दाखवत आहे, 30, 35, 40 पण इवन, तरी तुमची तिकीट कन्फर्म होण्याचे चान्सेस खूप असतात. कारण ट्रेनमध्ये 3rd ACला वगैरे, हे सर्व मी 3rd ACबद्दल बोलतो आहे. सो उलथापालथ खूप होते, म्हणजे लोक कॅन्सल करतात, कन्फर्म करतात, कॅन्सल करतात. सो खूप चान्सेस असतात की तुम्हाला मिळू शकते. सो 1.5 महिना असेल आणि मोठा ग्रुप नसेल तर तुम्ही ही रिस्क घेऊ शकता. शेवटी रिस्क आहे,
बट घेऊ शकता. खूप चान्सेस असतात की तुम्हाला कन्फर्म मिळेल. आणि आत्ता मेक माय ट्रिप आणि काहीतरी कन्फर्म बुकिंग अशी वेबसाईट आहे काहीतरी. सो तिकडे आपल्याला ते प्रोबॅबिलिटी दाखवतात, म्हणजे IRCTCवर पण दाखवते पण बऱ्याचदा दाखवत नाही. सो तिथे आपल्याला ती प्रोबॅबिलिटी कळते की ही सीट कन्फर्म होईल का. ते ॲक्च्युली एक्स्ट्रा पैसे घेतात, 500-600 रुपये. आणि जर ती कन्फर्म नाही झाली तर डबल पैसे रिटर्न करतात. म्हणजे 1200 रुपये वगैरे तिकीट असेल तर डबल 2400 रुपये आपल्याला रिटर्न देतील. एक तिथे कॅच असतो, ते लोक 3x पैसे रिटर्न म्हणून देतात. तर आपल्याला वाटतं 12-36 तर तेवढे नाही देत, ते त्यांनी फ्लाईटचे लिहिलेले असतात. आपण कुठे त्यांच्याकडून फ्लाईट बुक करतो, बट ते कॅच आहे त्यांचं. सो फ्लाईटला 3x ते रिटर्न देतात आणि ट्रेनला 2xच देतात. सो नेहमी ती गोष्ट चेक करा, कारण बऱ्याच लोकांना वाटतं की भाई 3 पट मिळतील, इतके पैसे मिळतील की आम्ही फ्लाईटने जाऊ शकतो. सो तसं नाही आहे. बाकी तुम्हाला भुजला जायला ट्रेन, फ्लाईट आणि रोड, म्हणजे रोड ट्रिप तुम्ही शौकीन असाल तर मलाही आवडतं. पण प्रॉब्लेम असा आहे, सोलो चाललो आहे. ॲक्च्युली येणार होते माझ्याबरोबर, पण मला कॉन्टेंट बनवायला एकट्याला जास्त बेटर पडतं. त्यामुळे मी म्हटलं एकटंच जाऊया आणि थोडं तिकडे काही गोष्टींची सेटिंग काइंड ऑफ लावायची आहे. कळेलच तुम्हाला, आता व्हिडिओ बघत राहा, हळूहळू कळेल तुम्हाला. 4:30 वाजलेत आणि आता सुरतला आलोय. जरा बाहेर पडतो, पाय मोकळे करतो जरा. भाई कंटाळा आला बसून बसून. ॲक्च्युली ते समोर जे होते म्हणजे आजूबाजूवाल्यांबरोबर गप्पा वगैरे चालू आहेत. सो चाललं आहे, त्यामुळे असं काही फार करता पण नाही येते. एडिटिंग वगैरे करणार होतो पण मूड नाही होत आहे. होऊया आता. धावपळ चालू आहे सुरत रेल्वे स्टेशनला. जे रेल यात्रीमधून आपल्याला जेवण मागवता येतं त्यात बघत होतो, नंतर झोमॅटोवरूनही मागवता येतं, तुम्हाला माहीत असेल. सो आपल्याला PNR नंबर टाकायचा असतो आणि आपण ऑर्डर करू शकतो. सो एका ठिकाणावरून मटण बिर्याणी मागवली आहे मी, कारण तुम्ही जर माझ्या आधीपासून व्ह्यूअर असाल तुम्हाला माहीत असेल, एकतर मी खूपच नॉनव्हेज लवर आहे आणि प्लस मटण मला जरा जास्त आवडतं. त्यामुळे मटण बिर्याणी मागवली आहे. गुजरातमध्ये मटण बिर्याणी जरा विचित्र कॉम्बो आहे, बट ठीक आहे. आणि ते ॲक्च्युली बेहरूजचं फ्रँचायझी आहे. बेहरूज बिर्याणी खूप महाग पडत होती, एकट्यासाठी एवढी भूक नाही आहे, त्यामुळे ती मागवली आहे. बघूया आता. थेपला दिलाय बाजूच्यांनी, खातोय आता. गुजराती स्टाईल थेपला. गुजराती को खम्मन और थेपला मिल गया तो सब कुछ मिल गया. इकडे महाराष्ट्रीयनला मिळालाय थेपला. क्या करूँ? ब्लैकमेल मत करना. ब्लैकमेल करूंगा आपको. वरना मैं आपका ब्लैकमेल कर इकडे आपल्याला म्हणजे शेंगदाण्याच्या चटणीपासून, म्हणजे शेंगदाण्यापासून काहीतरी बनवलेलं आहे हे. शेंगदाणा. घी आणि शेंगदाणा ते खातोय. मगाशी पण यांनी कॉफी दिलेली, आता परत चहा जबरदस्ती करतायत, ऐकत नाहीत. सो एकटा असल्यावर जरा तो प्रॉब्लेम होतो, पण मिळाला तर इथे एक चहा आणि हे खातोय. ये सब गुजराती है, ये सब गुजराती है. चला बघूया टेस्ट करून. ॲक्च्युली कदाचित हा आयटम मी पहिल्यांदाच खातोय हा प्रकार. शेंगदाण्याची चिक्की कशी असते तसंच आहे, पण हे भाकरीमध्ये. सो भाकरीमध्ये शेंगदाण्याची चिक्की छान लागते त्याच्यामुळे, आणि गोड आहे. घीमध्ये रोस्ट केल्याचं काहीतरी म्हणाले किंवा घी टाकलं असेल वरून, छान आहे. आता वडोदराला पोचलो आहे आणि खूप कंटाळा आला आहे, झोप पण आली आहे, कारण 2-3 दिवस रिसेंटली खूप कामं होती. सुटली आता ट्रेन, चलो. सो बेसिकली आता मस्त जेवतो. जेवण आलं की वडोदराला आता नेक्स्ट स्टेशन म्हणजे आनंदला माझं जेवण येईल. सो मस्त जेवतो आणि झोपून जातो, कारण सकाळी 6 वाजता पोचणार आहे. परत उद्यापासून स्ट्रगल, म्हणजे कंटिन्युअस फिरणं वगैरे सगळं चालू राहणार, एडिटिंग वगैरे. त्यामुळे चला. एकट्यासाठी निर्णय परफेक्ट ठरला, म्हणजे 200च्या अराउंड पडली मला, आणि जी क्वांटिटी आहे एकट्यासाठी एकदम परफेक्ट आणि छान आहे टेस्ट. आपलं छान जेवण झालं आहे, कचरा वगैरे टाकून आलो. ॲक्च्युली सीन काय आहे, आपण कचरा तर फुल म्हणजे कष्ट करून त्या डस्टबिनमध्ये टाकतो मधल्या,
पण तुम्हाला माहिती आहे का, हे रेल्वेवाले म्हणजे जे काम करतात ते तोच कचरा सकाळी ट्रेन अरायवल स्टेशनच्या जवळपास पोहोचली की ट्रॅकवर टाकून देतात, सरळ ट्रॅकवर. आणि त्याच्यामुळे आपण टाकतोय ते किती लेजिट आहे माहीत नाही आहे, पण आपण आपलं काम 100% केलं पाहिजे. त्यामुळे कचरा नेऊन तिथे कचरा डब्यात टाकला आहे आणि आपलं सामान आहे बघा मागे. ॲक्च्युली मी तुम्हाला टिप देतो, म्हणजे जनरली कसं असतं ना, तुम्ही एखादी गोष्ट खूप जपली, म्हणजे कुठली बॅग तुम्ही खूप जपताय, खूप काळजी घेताय, तर ती चोरी होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण चोरालाही कळतं, म्हणजे जो कोणी त्या इंटेन्शननी असेल त्याला कळतं की तुम्ही जर जपताय एखादी गोष्ट दॅट मीन्स त्याच्यात काहीतरी आहे. म्हणून मी कुठल्याही गोष्टी जनरली, म्हणजे शक्यतो माझ्याकडे काहीच नसतं हा कॅमेरा वगैरे सोडल्यास, बट आपण ट्राय करायचं की एकदम कॅज्युअल राहायचं. तुम्ही हे सगळं केलं तर तुम्ही स्वतःहून दुसऱ्याला इन्व्हिटेशन देता. आणि आता मी झोपताना काय करणार आहे, हे सर्व आहे ना, मला सवय असा हात वगैरे वर करून झोपायची, सो हे सगळं माझ्या हाताखाली जाणार आहे, बॅग वगैरे. सो आणि हा जो हे जे थर्डवाला आहे लेअर, सो शक्यतो इथे थर्डमध्ये तुमचं जर काही अशा मौल्यवान वस्तू किंवा असं काही असेल तर इथे येऊन झोपायचा ट्राय करा. तिकडे तोंड करू शकता, इथे पाय करून वगैरे, तुमच्यावर आहे, बट ही त्यातला त्या सेफ जागा आहे. बाकी हा व्हिडिओ मी आत्ता इथेच एंड करतो. या व्हिडिओमध्ये मला नाही वाटत की आजच काही फार दाखवण्यासारखं होतं. बाय द वे, बोरिवलीला उतरल्यावर मी अमूलची कॉफी प्यायलेलो आणि 100 रुपयाची कॉफी होती. खूपच एक्सपेन्सिव्ह होती, चांगली होती, नो डाऊट चांगली होती, बट फर्स्ट टाईम अमूलच्या कॉफीसाठी एवढे पैसे दिले. जनरली 30 ते 50 रुपयावाल्या प्यायलो आहे मी अमूलच्या वगैरे, किंवा सिमिलर नेस्लेची वगैरे येते ती. सो चलो, आता डायरेक्ट भेटूया उद्या भुजमध्ये. आता तुम्हाला उद्यापासून एक वेगळी मजा, एक वेगळी गोष्ट अनुभवायला मिळेल. ॲक्च्युली आता उद्याचा सीन काय आहे की मी इकडे बाईक रेंटलवाले आहेत भुजमध्ये, कार रेंटल, बाईक रेंटल, तर ते लोक बाईक लांब न्यायला देत नाहीत. तर मी थोडंसं सेटिंग लावली आहे, म्हणजे आपल्या इन्फ्लुएन्सर पॉवरचा वापर केला आहे, सो त्याच्यातून मला तरी मिळते. पण तुम्ही सेल्फ ड्राईव्ह कार रेंट करून फिरू शकता जर तुम्हाला माझ्यासारखं स्वतःची व्हेकल घेऊन फिरण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर. कारण मुंबईवरून इथे येणं जवळजवळ 800-850 किलोमीटर डिस्टन्स आहे आणि 15 ते 18 तासाची काहीतरी जर्नी आहे. सो त्याच्यापेक्षा बेटर आहे तुम्ही ट्रेन किंवा फ्लाईटने तिथे लँड करा भुजला आणि तिथून सेल्फ ड्राईव्ह गाडी घ्या जर तुम्हाला चालवण्याची आवड आहे तर, आणि एक्सप्लोअर करा. सो चलो, आता भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. मी आता यावेळेस ट्राय करणार आहे की डेली व्लॉग टाकायला. आता ॲक्च्युली मी झोपणार नाही आहे, तुम्हाला दाखवायला मी झोपतो आहे. आता मी हा व्लॉग एडिट करेन आणि अपलोड, माहीत नाही मला आता कसं काय करता येईल, बट थोडा डिलेने येईल मे बी. बट आता भेटूयात उद्या. चलो, गुड नाईट.